सकाळ सकाळ उठलो होतो तेवढ्यात मांजरीचा आवाज चालू झाला. बघा लई दिवसानंतर आली होती ही. म्हणलं आज चला लई दिवसानंतर आली तर दूध बीध द्यावं. फक्त दूध आणून ठेवलं की पळतच आतमध्ये आली. मग मस्त तिने दूध बीध पिलं. मी गेलो घरी. घरात मस्त आवरलं, आंघोळ बिंघोळ केली आणि निघालो मामाकडं. आणि मामाकडनं पैसे घेऊन बँकेत भरायचे होते ते. मामाने लगेच गेले पैसे तर दिले, पण म्हटलं 5 मिनिट बस, थोडं काम आहे ते पण काम कर. मग बघा आता कसा भरलेला कारखाना दिसतोय सगळा. काम बिम सगळं चालू होतं ना आता, त्याच्यामुळं. मग घरी आलो. घरी सगळा हिशोब ते केला. हिशोब ते केला सरळ बँकेत निघालो. बँकेत कॅश बिश भरायची होती ना आज, कारण की आज शनिवार असल्यामुळं क्लोजिंग डे लवकर होतो. मग बँकेमध्ये आधीच काय तर कार्यक्रमात चालू होतं, म्हणजे 2 दिवसांनी बँकेत कार्यक्रम आहे, त्याच फंक्शनची तयारी झाली होती. मग ह्यांनी सगळी कॅश बिश ते घेतली. मी कॅश बिश भरून लगेच मग घराकडे निघालो. घराकडे जाता जाता म्हणलं आधी डॉक्टरकडे पण जायचं आहे. कसं ते चिकनगुन्ह्याचा त्रास आणखीच व्हायला लागला आहे. जसं थंडी वाढणार तसं चिकनगुन्ह्याचा त्रास होणार. मग डॉक्टर काकाकडे गेलो. त्यांनी गोळ्या ते लिहून गेल्या आणि मग गोळ्या ते घेतल्या आणि घराकडे आलो. अख्ख्या 700 रुपयाच्या गोळ्या होत्या. 700 आणि प्लस 200 म्हणजे 1000 रुपयाला इथंच बांबू लागला होता आज. जाऊद्या म्हणलं आता काय काय फरक पडणार आहे. गोळ्या ते घेतल्या आणि मस्त आलो घराकडं आलो की लगेच प्रणव आला होता. प्रणवाला मला बाहेर जायचं होतं. आधी बँकेत गेलो आम्ही. बँकेत थोडं काम होतं. बँकेकडं झाल्यावर मग लगेच निघालो दुसऱ्या कामाला. म्हणजे ते पण काम होतं, पण हा का ह्या पण काकाने रोड ब्लॉक करून टाकला होता. मागच्या पण गाड्या बरोबर येतात. आम्हाला तर कसं तर निघाल तिथून पुढं बघा ट्रॅफिकच लागलं. मग शेवटी आलो मसालेदारला आम्हाला बिर्याणी खायची होती. म्हणजे दुसरे पण 2-3 जण येणार होते. ते झालं, बिर्याणी खाल्ली. आम्ही सगळं घराकडे निघालो. हे बघा ही बिल्डिंग माझ्या मित्राची आहे, म्हणजे त्यांनी कन्स्ट्रक्शनचं काम घेतलं आहे. तिथं पण बरंच काय होणार आहे. मग हे बघा हे दादा तर वाटच लावली. ह्यांनी सगळी अंगावर धूळ ओढून टाकली. घराकडे जाता जाता ह्या बी काकांनी रोड आळून टाकला सगळा. आतमध्ये जायचं आहे तर ह्यांनी वाटच लावून टाकली. तिकडले लोक इकडे आहे ना, इकडले तिकडं आहे ना. पुढं आल्यावर बघितलं प्रचार तर इतक्या जोरात चालू आहे ना आता सगळीकडं. मग प्रणव मला क्लासच्या इथंच सोड, कारण की गाडी तिथंच लावली होती मी. म्हणजे दादा गाडी तिथं ठेवून गेला होता. मग ती गाडी घेतली आणि मी सरळ घराकडे निघालो.